नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रसाद मॅथ्स अकॅडमीवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण स्टँडर्ड 8 चं 7 चॅप्टर दॅट इज व्हेरिएशन हे सुरू केलं होतं. त्यामध्ये आपण डायरेक्ट व्हेरिएशन आणि इनव्हर्स व्हेरिएशन बघितलं होतं. ठीक आहे, डायरेक्ट व्हेरिएशनचे काही एक्झाम्पल बघितले होते फ्रेंड्स. आता आपण डायरेक्ट व्हेरिएशन या एक्झाम्पलवर बेस्ड असलेला प्रॅक्टिस सेट नंबर 7.1 बघणार आहे. तर फ्रेंड्स, फर्स्ट क्वेश्चन काय दिला आहे? 1 राइट द फॉलोइंग स्टेटमेंट युजिंग सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन, circumference of circle is directly proportional to its radius. बघा, सर्कलचा सर्कम्फरन्स हा त्याच्या रेडियसवर डिपेंड असतो. ठीक आहे, सर्कलचा सर्कम्फरन्स हा त्याच्या रेडियसला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. असं का असतं बघा. आता सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, आता सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला असतो फ्रेंड्स 2πr. ठीक आहे, 2πr असतो. सर्कम्फरन्स सर्कलला आपण c ने डिनोट करतो, त्याचा फॉर्म्युला असतो 2πr. ओके, बघा फ्रेंड्स, आता या ठिकाणी हा जो 2π आहे ना, हा 2π तो या ठिकाणी कॉन्स्टंट असतो. आणि या ठिकाणी बघा, रेडियस जेवढा मोठा असेल तेवढा त्या सर्कलचा सर्कम्फरन्स असेल. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की सर्कलचा सर्कम्फरन्स हा टोटली रेडियसवर डिपेंड असतो. ठीक आहे, रेडियस जेवढा मोठा तेवढा सर्कलचा सर्कम्फरन्स मोठा, रेडियस जेवढा छोटा तेवढा सर्कलचा सर्कम्फरन्स छोटा. ओके, आता बघा फ्रेंड्स, सपोज हा सर्कल, ठीक आहे, आणि ही त्याची सेंटर आहे आणि सेंटर पासून एक लाईन मारली ती आपली रेडियस असते, तुम्हाला माहिती असेल. आता हा सर्कलची सर्कम्फरन्स कोणती बघा, ही जी बॉर्डर आहे फ्रेंड्स, सर्कलची बॉर्डर बघा, याला आपण सर्कम्फरन्स म्हणतो. ठीक आहे, त्याला आपण सर्कम्फरन्स म्हणतो. आणि ही जी लाईन आहे सेंटर पासून तर त्याची बाउंड्री पर्यंत ही रेडियस असेल. ठीक आहे, बघा फ्रेंड, जेवढी रेडियस मोठी असेल तेवढं सर्कम्फरन्स वाढेल. जसं जसं रेडियस वाढेल तसं सर्कलच्या सर्कम्फरन्स पण वाढत जाईल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेडियस. ठीक आहे, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आपण c ने डिनोट केलं त्या ठिकाणी, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेडियस आपण r ने डिनोट केलं. ठीक आहे, तर हे त्याचं आन्सर असेल फ्रेंड्स. e इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द r. ओके, c म्हणजे काय आहे? circumference डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द r म्हणजे रेडियस. ठीक आहे, म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेडियस. ठीक आहे, रेडियस ऑफ सर्कल. आता नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट काय दिलं आहे, कंझम्पशन ऑफ पेट्रोल L इन अ कार एंड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय दॅट कार D आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. ठीक आहे, बघा फ्रेंड्स, कंझम्पशन ऑफ पेट्रोल, आता त्याला या ठिकाणी त्याने एल ने डिनोट केलंय. एल ने, कारण की पेट्रोल आपण लिटर मध्ये मोजतो ना, त्याच्यामुळे एल ने डिनोट केलंय. आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय कार त्याने डी ने डिनोट केलंय. ठीक आहे, डिस्टन्स आपण डी ने मोजतात. ठीक आहे, आर इन डायरेक्ट व्हेरिएशन, तसं काय म्हणणं आहे. आता बघा फ्रेंड्स, जेवढं जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करणार तेवढं जास्त पेट्रोल कंझ्युम होणार. ठीक आहे, जेवढं जास्त पेट्रोल असेल तेवढी गाडी जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. ठीक आहे, ओके. मग या ठिकाणी काय लिहितात आपल्याला, consumption of petrol is directly proportional symbol alpha आहे. ओके, माहिती असेल तुम्हाला, proportional to the distance travel by car. ठीक आहे, distance travel बाय कार. ठीक आहे, कार मध्ये जेवढं जास्त पेट्रोल असेल तेवढं जास्त ती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. ठीक आहे, म्हणून आपण काय लिहिता येईल, कंझम्पशन ऑफ पेट्रोल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर. ठीक आहे, मग कंझम्पशन ऑफ पेट्रोल त्याने कशाने डिनोट केलेलं आहे? एल ने. ठीक आहे, एल ने का डिनोट केलेलं आहे? कारण की पेट्रोल आपण लिटर मध्ये मोजतात. ठीक आहे, डी डिस्टन्स ट्रॅव्हल बाय कार म्हणजे डी. ठीक आहे, तर हे त्याचं आन्सर असेल. ठीक आहे, L is directly proportional to the D. ठीक है, complete the following table considering that the cost of apple and their number are in direct variation. बघा फ्रेंड्स, काय म्हणतो, कॉस्ट ऑफ ऍपल आपण y मानलाय, डायरेक्ट व्हेरिएट विथ नंबर ऑफ ऍपल. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी प्रश्नावरून आपल्याला काय लिहिता येईल, y काय, कॉस्ट ऑफ ऍपल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ ऍपल काय आहे? x. ठीक आहे, y इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द x असं आपण लिहू शकतो. पण याला जे आपण आपल्याला असं लिहिता आहे ना फ्रेंड्स,
एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. ठीक आहे, उलट लिहू शकतो. बघा कसं काय लिहू शकतो आपण. जेवढे पैसे दिले तेवढे पेन भेटणार. ठीक आहे, जेवढे जास्त पैसे दिले तेवढे जास्त पेन भेटणार, किंवा जेवढे जास्त पेन घेतले तेवढे जास्त पैसे द्यावे लागतील. ठीक आहे, होतं ना तसं उलट सीधा आपण लिहू शकतो. ठीक आहे, मग आपण काय करणार या ठिकाणी एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वाय हा यूज करणार. एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वाय. ठीक आहे, हे घेतलं. आता याच्यावरने आपण इक्वेशन बनवणार. आता याचं एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय याची इक्वेशन बनवायचं असेल तर आपल्याला अल्फा रिमूव्ह करावा लागेल. तर मग कसं आहे ना त्याची इक्वेशन एक्स इज इक्वल टू के वाय. ठीक आहे, याला आता काय करणार फ्रेंड्स, बघा या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू काय, एवढा कॉलम कन्सिडर करणार. या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू काय 1. ठीक आहे, के आपल्याला माहित नाहीये. वाय ची काय आहे, एक्स ची 1 आहे तर वाय ची 8. ठीक आहे, तर बघा फ्रेंड्स या ठिकाणी के ची व्हॅल्यू काय ना, मल्टिप्लिकेशन 8 आहे, इकडे जाताना डिवाइड आहे. ठीक आहे, सो आपल्याला के ची व्हॅल्यू काय मिळाली 1/8. ठीक आहे, हा आपला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन असेल. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे, आता आपल्याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आपल्याला मिळून गेला. काय करणार आपण ए बी सी मला हे करायचे. आता हे ए बी सी काढण्यासाठी मला हे इक्वेशनचा यूज करावं लागेल. इक्वेशन नंबर 1 त्यामध्ये मला के ची व्हॅल्यू टाकावं लागेल आणि जशी व्हॅल्यू दिली असेल बघा या ठिकाणी वाय दिलाय ना, मग या ठिकाणी वाय ची व्हॅल्यू टाकणार आणि त्याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू करणार. ठीक आहे, जो की आपल्या एक्स्ट्रा व्हॅल्यू असणार आहे. ओके, आता बघा मग आता या ठिकाणी वाय ची व्हॅल्यू आपल्याला बघा, वाय ची व्हॅल्यू काय आहे, हा कॉलम बघा 56 आहे. ठीक आहे, आणि एक्स ची व्हॅल्यू ए. ठीक आहे, एक्स इज इक्वल टू ए आपण सपोज केलाय. ओके, आपण सपोज केलाय एक्स इज इक्वल टू ए सपोज केलाय. आपण काय करणार, आणि जो वाय ची व्हॅल्यू काय मग एक्स ची जर ए असेल तर वाय ची काय असेल 56 असेल. ठीक आहे, वाय ची 56 असेल. आता काय करणार, याला आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार. ठीक आहे, एक्स ची व्हॅल्यू ए पुट करणार, वाय ची व्हॅल्यू 56 पुट करणार इक्वेशन नंबर ए मध्ये. त्याच्यावर आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळून जाईल. ओके, ए. ठीक आहे, एक्स जागी ए. के ची व्हॅल्यू काय काढली फ्रेंड्स 1/8 काढली आहे. ठीक आहे, वाय ची काय 56 काढली आहे. ओके, सो ए इज इक्वल टू 8 1 8 8 7 56. ठीक आहे, सो ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 7. ठीक आहे, ए ची व्हॅल्यू 7 मिळाली. सो या ठिकाणी काय ना फ्रेंड 7 आहे. ओके, हा जो डब्बा आहे याला डब्बा वरून टाकू 7 असेल. आता आपण ए ची व्हॅल्यू 7 काढली फ्रेंड्स. आता आपण काय करणार, बी ची व्हॅल्यू करणार. ठीक आहे, आणि बी ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इक्वेशन नंबर 1 कडे जावं लागेल. ठीक आहे, बी ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला इक्वेशन नंबर 1 कडे जावं लागेल. ओके, मग बघा या ठिकाणी बी या ठिकाणी ए ची व्हॅल्यू काय, सॉरी एक्स ची व्हॅल्यू काय 12. ठीक आहे, एक्स इज इक्वल टू 12 आणि वाय इज इक्वल टू काय मानलंय आपण बी. ठीक आहे, सपोज लिहा कारण की त्याला आपण सपोज केलाय. ओके, इन इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, एक्स ची व्हॅल्यू 12 टाकणार, वाय ची व्हॅल्यू बी टाकणार. कुठे टाकणार, इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकणार. ठीक आहे, मग पुट करा एक्स इज इक्वल टू 12. के ची व्हॅल्यू काय काढली फ्रेंड्स 1/8. सो के ची व्हॅल्यू काय ना 1/8. ठीक आहे, वाय इज इक्वल टू बी. ठीक आहे, जो की आपण सपोज केलाय. ठीक आहे, 12 8 डिवाइडला आहे, इकडे जाताना मल्टिप्लायला होणार इज इक्वल टू बी ना. सो बी इज इक्वल टू 12 × 96. बी इज इक्वल टू 12 × 96. ठीक आहे, सो बी ची व्हॅल्यू काय येणार या ठिकाणी मिळाली 96. ठीक आहे, बी ची व्हॅल्यू 96 मिळाली. आता नेक्स्ट आपण काय करणार फ्रेंड्स, नेक्स्ट आपण याला सी ची व्हॅल्यू काढायची. सी ची व्हॅल्यू काढण्यासाठी पण आपण इक्वेशन नंबर 1 चा यूज करणार. ठीक आहे, मग बघा या ठिकाणी वाय ची व्हॅल्यू काय आहे. ठीक आहे, याच्या करस्पॉन्डिंग वाय ची व्हॅल्यू 160 आहे. हा, आणि एक्स ची काय मानली आपण बघा सी मानली. इथं सपोज लिहा. ठीक आहे, सो इन इक्वेशन याला इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करू. ठीक आहे,
एक्स इज इक्वल टू सी इज इक्वल टू के म्हणजे काय फ्रेंड्स 1/8 आपण काढलाय के इज इक्वल टू 1/8 असेल अँड वाय म्हणजे 60. सो सी ची व्हॅल्यू काय ना 8 हा 1 8 8 दुने 16. ठीक आहे सी इज इक्वल टू 2 येणार. ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय येणार मग 2. जस्ट मिनिट एक मिनिट फ्रेंड. तर ठीक आहे तर बघा फ्रेंड्स आता ठीक आहे ओके. तर बघा फ्रेंड्स आता आपल्याला सी ची व्हॅल्यू काढायची. ओके सी ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार एक्स इज इक्वल टू सी सपोज करणार. ठीक आहे सी सपोज. ठीक आहे आणि वाय ची काय करा वाय ची 160 इन इक्वेशन नंबर 1. ठीक आहे एक्स ची व्हॅल्यू सी के म्हणजे के काय 1/8 अँड वाय मीन्स 160. 8 हा 1 8 8 दुने 16. ठीक आहे 20 into 8 160 सो 20. सो सी ची व्हॅल्यू काय येणार फ्रेंड्स या ठिकाणी आपल्याला काय मिळणार 20 मिळणार. ठीक आहे तर ए आणि बी आणि सी ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली ए ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 7 बी ची मिळाली 96 आणि सी ची मिळाली 20. ठीक आहे हे आपलं आन्सर असणार. ठीक आहे आता आपण नेक्स्ट बघू. ठीक आहे तर ठीक आहे तर बघा फ्रेंड्स या ठिकाणी आपल्याला ही व्हॅल्यू बरोबर आहे का हे असं चेक करता येईल. आता हे तिघ व्हॅल्यू आपण जे काढले ते बरोबर आहे का हे तुम्ही कसं चेक करणार बघा. 1/8 बघा याच्या रेशो काय 1/8. ठीक आहे 1/8 येतो. 4/32. ठीक आहे 4/32 म्हणजे 4 1 4 4 8 32. ठीक आहे याच्या रेशो 1/8 येतोय. 7/56 7 into 8 56 याच्या रेशो पण 1/8 येतोय. ठीक आहे याच्या रेशो 1/8 याच्या 1/8 याच्या 1/8 12/96 12 96 1/8 येतोय. 20 into 8 म्हणजे 20/160 1/8. ठीक आहे प्रत्येकचा रेशो हा 1/8 येतोय. ठीक आहे म्हणजे कॉन्स्टंट रेशो आपल्याला मिळतोय. जे की आणि आपला कॉन्स्टंट आपण काय काढलाय 1/8 काढलाय. ठीक आहे म्हणजेच आपण याच्यावर आपण असं म्हणू शकतो की आपण ए बी आणि सी याची व्हॅल्यू बरोबर काढली. ठीक आहे आता समजलं की बरोबर व्हॅल्यू काढली हे तुम्ही कसं चेक करणार त्याच्या रेशो चेक करणार. ठीक आहे x/y x/y कॉन्स्टंट हा 1/8 येतोय ना. सो आपण जे आन्सर जे सोडवले आपण जे आन्सर काढले ते बरोबर असणार. ठीक आहे फ्रेंड्स. इफ m is directly variant to the n and when m is equal to 154 n is equal to 7 find the value of m when n is equal to 14. ओके आता मग काय करायला ना या ठिकाणी आन्सर मध्ये अकॉर्डिंग टू क्वेश्चन. ठीक आहे अकॉर्डिंग टू क्वेश्चन म्हणजे प्रश्नानुसार. ठीक आहे क्वेश्चन मध्ये काय म्हणतो m is directly proportional to the n. ठीक आहे मग या ठिकाणी लिहिणार. ओके याची इक्वेशन काय आहे फ्रेंड्स अल्फा रिमूव्ह जातो m is equal to kn. ठीक आहे याला इक्वेशन नंबर 1 नाव देतो. तर याला मी इक्वेशन नंबर 1 नाव का देतोय कारण की हे इक्वेशनच्या मदतीने आपण या जो आपला जो m काढायचा आहे ठीक आहे तो m आपण काढणार आहे. ठीक आहे m काय 154. ठीक आहे की आपल्याला माहित नाहीये n काय 7. ओके सो k is equal to 154.7. ठीक है सो k is equal to 154/7 म्हणजे 22. ठीक आहे k ची व्हॅल्यू काय आली 22 मला मिळाली.
आता काय करणार आपण, आपल्याला एम काढायचं आहे. ठीक आहे, मग एम काढण्यासाठी आपण या इक्वेशनचा यूज करणार. या इक्वेशन मध्ये आपल्याला एम कधी करायचं आहे, जेव्हा एन ची व्हॅल्यू 14 असेल तर एम ची व्हॅल्यू किती, आपल्याला के ची व्हॅल्यू मिळून गेली. हे इक्वेशन यूज करणार. ओके, सो काय लिहिणे या ठिकाणी, पुट n is equal to 14 and k is equal to 22 in equation number 1. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1 m, आता m आपल्याला काढायचं आहे, so m चे काही नाही येणार. k काय आहे 22. ठीक आहे, n काय आहे 14. ओके, सो m is equal to 22 गुणिले 14, 22 गुणिले 14 किती असतो फ्रेंड्स, 22 चोक 88, 22 एक 22, 8 8 2 10, 308 आन्सर आहे. ठीक आहे, m इज इक्वल टू 308. ओके, आता हे आन्सर बरोबर आहे का हे व्हेरीफाय कसं करणार बघा. n च्या दुप्पट 14. ठीक आहे, n इज इक्वल टू 7, 7 च्या दुप्पट काय आहे 14. ठीक आहे, 7 च्या दुप्पट 14 आणि 154 च्या दुप्पट 308. ठीक आहे, म्हणजे हे आपण जे आन्सर काढलंय ते व्हेरीफाय झालं. फोर्थ क्वेश्चन, इफ n व्हॅरीज डायरेक्टली एज m, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. तर बघा फ्रेंड्स, प्रश्नामध्ये काय दिलंय, m व्हॅरीज डायरेक्टली टू द n, म्हणजे m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द n. ठीक आहे, मग खाली काय लिहिलं आपण आन्सर मध्ये, अकॉर्डिंग टू क्वेश्चन. ठीक आहे, क्वेश्चन अनुसार. क्वेश्चन मध्ये काय दिलं होतं, m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द n. ठीक आहे, याला आपण n इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द n लिहू शकतो किंवा m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द n लिहू शकतो. ठीक आहे, पण आपण काय लिहिणार, m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द n, जसं तुमच्या पुस्तकात दिलंय. ठीक आहे, आता याला इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचंय, मग कसं लिहिणार, m अल्फाचा साइन रिमूव्ह जाणार इज इक्वल टू k इंटू n. ठीक आहे, याला आपण इक्वेशन नंबर 1 नाव देतो. याला इक्वेशन नंबर 1 नाव का दिलं, कारण की आपल्याला या इक्वेशनच्या मदतीने आपल्या सगळ्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. ठीक आहे, सगळ्यात आधी मी काय करणार, k ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. ठीक आहे, या इक्वेशन मध्ये आपण k ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. मग k ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार, हा कॉलमचा यूज करू. ठीक आहे, यामध्ये n काय आहे 3 आहे आणि n 12 आहे. सो m च्या जागी आपण 3 टाकणार. ठीक आहे, आणि n च्या जागी 12 टाकणार. आता बघा फ्रेंड्स, m ची 3 आहे आणि n ची 12 आहे. सो याच्यावरून आपण k ची व्हॅल्यू काढू शकतो. ठीक आहे, 3 मल्टीप्लाय आहे इकडे जातो ना, डिवायडेशन ला होईल. ठीक आहे, सो k इज इक्वल टू 3/12, 1/4. ठीक आहे, सो आपल्याला काय काय मिळालं, k 1/4 आपल्याला k मिळाला. आता आपण काय करणार, याची व्हॅल्यू करणार. ठीक आहे, याला मी a मानून घेतो. ठीक आहे, याला b मानून घेतो, याला c मानून घेतो. ओके, आता काय करणार आपण फ्रेंड्स, पुट या ठिकाणी m ची व्हॅल्यू काय या कॉलम मध्ये 6.4. ठीक आहे, सो m इज इक्वल टू 6.5. ओके, n ची काय त्या कॉलम मध्ये a आणि a आपण सपोज केली. ठीक आहे, सो या ठिकाणी काय घेणार, n इज इक्वल टू a. सपोज ब्रॅकेट मध्ये काय ना, सपोज आपण सपोज केली, सो या ठिकाणी a ना n ची व्हॅल्यू. ठीक आहे, k ची व्हॅल्यू काय फ्रेंड्स 1/4. ओके, k इज इक्वल टू 1/4. आता ही तिघ व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार. ठीक आहे, इन इक्वेशन नंबर 1. ओके, इक्वेशन काय फ्रेंड्स, m इज इक्वल टू kn. ठीक आहे, m काय 6.5, k 1/4. ठीक आहे, n काय, n ला आपण a सपोज केलाय. ठीक आहे, मग आपल्याला काढायचा काय, a काढायचा आहे. ठीक आहे, मग कसं करणार, a इज इक्वल टू 6.5 आहे ना, आणि हा 4 डिवाइडेड आहे, मी इकडे जाताना मल्टिप्लिकेशन होणार 6.5 इंटू 4. सो a इज इक्वल टू 6.5 गुणिले 4, 6.5 गुणिले 2, 6.5 आणि 6.5 13.
13 आणि 13चे दुप्पट 26 म्हणजे 6.5 गुणिले 2 26 येणार. ठीक आहे, गुणिले 4 6.5 into 4 is equal to 26. सो आपल्याला a ची व्हॅल्यू काय मिळाली फ्रेंड्स 26 मिळणार. ठीक आहे, तर आपण डब्बा बनवून टाकू. आता आपल्याला a ची व्हॅल्यू मिळून गेली. आता मला b ची व्हॅल्यू काढायची. तर b ची व्हॅल्यू कशी करणार फ्रेंड्स, या इक्वेशनची यूज करणार आपण आणि या ठिकाणी m ला आपण b सपोज करणार. ठीक आहे, आता बघा b ची व्हॅल्यू कॉलम चेक करा. बघा एमच्या कॉलम मध्ये बघा एम ची व्हॅल्यू काय ठेवणार b ठेवणार. ठीक आहे, एम ची काय ना 28. ठीक आहे, आपण हा कॉलम चेक केला आणि या कॉलम मध्ये एम ची व्हॅल्यू काय आहे बी म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार एम ची व्हॅल्यू बी सपोज करणार. ठीक आहे, आणि एन ची व्हॅल्यू 28 आहे. की ची काय आहे 1/4 जे की आपल्याला माहिती आहे इन इक्वेशन 1. ठीक आहे, इक्वेशन 1 काय आहे m इज इक्वल टू k इंटू n. n ची व्हॅल्यू काय सपोज केली आहे b, सो b टाकणार. k काय 1/4, n काय आहे फ्रेंड्स 28. ओके, सो b ची व्हॅल्यू काय ना 28/4 7 4 1 4 4 साठी 28. ठीक आहे, सो b ची व्हॅल्यू काय ना 7. नेक्स्ट b ची व्हॅल्यू काय आहे फ्रेंड्स 7. आता a ची व्हॅल्यू काढली, b ची काढली, आता c ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. c ची व्हॅल्यू साठी काय करावं लागेल आपल्याला कॉलम बघावं लागेल. ठीक आहे, c चा कॉलम. या ठिकाणी n ची व्हॅल्यू आपल्याला c ठेवावं लागेल आणि m ची व्हॅल्यू 1.25 ठेवावं लागेल. ठीक आहे, सो पुट m इज इक्वल टू 1.25. ठीक आहे, हा कॉलम चेक करतो आपण. n इज इक्वल टू c जो कि अपन सपोज केला है. k इज इक्वल टू 1/4. ठीक है, इन इक्वेशन 1. ठीक है, सो m इज इक्वल टू k इंटू n. m का है 1/25, k 1/4, n ला आपण c सपोज केला आहे. c आपल्याला काढायचा आहे. सो 1.25 इंटू 4 इज इक्वल टू c. सो c इज इक्वल टू 1.25 इंटू 4 अडीच आणि दुप्पट 5. ठीक आहे, सो c ची व्हॅल्यू काय आली फ्रेंड्स 5 आहे. ओके, म्हणजे आपल्याला a ची व्हॅल्यू काय मिळाली आहे या ठिकाणी c ची व्हॅल्यू 5, a ची काय मिळाली आहे 26, b ची आपल्याकडे आली होती 7 आणि c ची आली होती 5. ओके, तर बघा फ्रेंड्स आता आपण ज्या तिघ एबीसी च्या व्हॅल्यू काढल्या ते बरोबर आहे का हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. ठीक आहे, हे आपल्याला माहित करायचं की एक्झॅक्टली बरोबर आहे का नाही. मग ते कसं चेक करणार 3/12 त्याचा रेशो काय 1/4, 5/20 चा रेशो 1/4. ठीक आहे, बघा 3/12 1/4. ठीक आहे, तसंच 5/20 5 1 5 5 चौक 20 रेशो 1/4. 6.5/26 हा रेशो पण 1/4 आहे. 7/28 1/4 चा रेशो 1.25/5 1/4. ठीक आहे, बघा फ्रेंड्स प्रत्येक कॉलम मध्ये रेशो हा कॉन्स्टंट येतोय. ठीक आहे, आणि कॉन्स्टंट काय आपला 1/4. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण जे आन्सर काढले फ्रेंड्स हे तिघ ते बरोबर असतील. ठीक आहे, बरोबर का असतील कारण की आपल्याला रेशो प्रत्येक कॉलम मध्ये रेशो आपल्याला 1/4 मिळाला आहे. ठीक आहे, दॅट इज कॉन्स्टंट. y varies directly as square root of x when
x is equal to 16, y is equal to 24. Find the constant variation and equation of variation. ओके, तर बघा फ्रेंड्स काय म्हणतो तो प्रश्नामध्ये y is varies directly as square root of a. म्हणजे y is directly proportional to the square root of x. ठीक है, y varies directly as square root of x. ठीक है, square root of x. म्हणून आपल्याला काय लिहिता येईल, y is directly proportional to the square root of x. आता याला इक्वेशनच्या फॉर्म मध्ये कसं लिहिणार, y is equal to k into root x. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 1 नाव देतो. ओके, आता x is equal to 60 दिला आहे, y is equal to 24 आहे. फाइंड द कॉन्स्टंट व्हेरिएशन अँड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे, कॉन्स्टंट व्हेरिएशन म्हणजे यामध्ये कॉन्स्टंट के काय ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि त्याचं इक्वेशन काय आहे व्हेरिएशनचं ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग या ठिकाणी काय आहे, y काय आहे 24 फ्रेंड्स. के माहित नाहीये, की कॉन्स्टंट आहे जो की आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. रूट x, आता रूट x काय आहे 16, सो रूट 16 आहे ना. ठीक आहे, 24 इज इक्वल टू के इंटू रूट 16. रूट 16 म्हणजे 4. ओके, सो के इज इक्वल टू 24 अपॉन 4. सो के इज इक्वल टू 4 एक 4 4 24. सो के इज इक्वल टू आपल्याला 6 मिळाला. ठीक आहे, हा आपला कॉन्स्टंट व्हेरिएशन आहे. ठीक आहे, कॉन्स्टंट व्हेरिएशन. ओके, के इज इक्वल टू 6 जो की आपला कॉन्स्टंट व्हेरिएशन आहे. सो आपला कॉन्स्टंट व्हेरिएशन काय आहे ना 6 आला. आता आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएबल बघायचं आहे की काय. मग इक्वेशन ऑफ व्हेरिएबल काय ना फ्रेंड्स, के इज इक्वल टू काय टाकणार आपण, हे जे इक्वेशन मध्ये ना फक्त के ची व्हॅल्यू पुट करून देणार. ठीक आहे, पुट k is equal to 6 in इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, आणि k is equal to 6 या इक्वेशन मध्ये आपण पुट केलं तेच आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएबल आहे ना. ओके, सो y is equal to फक्त k ची व्हॅल्यू पुट करायची फ्रेंड्स. ओके, 6 into रूट x. ओके, हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन असेल. ठीक आहे, दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे, आपल्याला कॉन्स्टंट व्हेरिएशन काय मिळालं आपल्याला 6 आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन y इज इक्वल टू 6 रूट x हे आपल्याला मिळालं. इथं खाली लिहून घ्या फ्रेंड्स, कॉन्स्टंट व्हेरिएशन. कॉन्स्टंट व्हेरिएशन इज इक्वल टू k इज इक्वल टू 6. ठीक है, इक्वेशन ऑफ वेरिएशन दैट इज y इज इक्वल टू 6 रूट x. ठीक है, दैट इज योर आंसर. 6th question, the total remuneration paid to the labor employed to the hardware soybean is in the direct variation with the number of laborers. If the remuneration of the 4 laborers is 1000 rupees, find the remuneration of the 17 laborers. Okay, remuneration आणि लेबरर म्हणजे कर्मचारी. ठीक आहे, असं म्हणतात किंवा मजूर. जेवढी मजुरांना मजुरी दिली जाईल, म्हणजे जेवढे मजूर असतील तेवढी त्यांना मजुरी दिली जाईल. ठीक आहे, तेच या ठिकाणी सांगितलंय. मग या ठिकाणी कसं आहे ना, रिन्युमरेशन is directly proportional to the number of laborers. ठीक है, remuneration is directly proportional to the number of laborers. जेवढी जास्त मजुरी असेल तेवढे जास्त कर्मचारी असतील. ठीक आहे, जेवढे जास्त मजुरी द्यावी लागेल तेवढे जास्त मजूर असतील. ठीक आहे, मग काय लिहिलं आपल्याला, लेट रिन्युमरेशन बी एक्स. ठीक है, रिन्युमरेशनला आपण एक्स मानलं. सिमिलरली नंबर ऑफ लेबर्स
नंबर ऑफ लेबरर्स इज BY. ठीक आहे, रिन्युमरेशन आपण x मानून घेतलं आणि नंबर ऑफ लेबररला आपण y मानून घेतलं. ठीक आहे, मग बघा रिन्युमरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ लेबरर. सो आपल्याला काय लिहिता येईल, रिन्युमरेशन आपण काय मानलं आहे x आणि नंबर ऑफ लेबरर आपण y मानलाय. ठीक आहे, याला आपण x डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y लिहू शकतो. आता याला इक्वेशनच्या फॉर्म मध्ये कसं लिहिणार, x इज इक्वल टू k इंटू y. ठीक आहे, पुढे काय म्हणतो तो, द रिन्युमरेशन ऑफ द 4 लेबरर इज 1000 रुपीज, फाइंड द रिन्युमरेशन ऑफ द 17 लेबरर्स. बघा, जर 4 लेबरर्सचं रिन्युमरेशन जर 1000 रुपीज असेल तर 17 लेबरर्सचं रिन्युमरेशन किती येणार हे आपल्याला फाइंड आउट करायचं. ठीक आहे, मग प्रश्नामध्ये काय दिलंय, रिन्युमरेशन ऑफ द, रिन्युमरेशन म्हणजे त्याला आपण x मानलंय. ठीक आहे, रिन्युमरेशन ऑफ द 1000 रुपीज है ना, ऑफ 4 लेबर, नंबर ऑफ लेबर 4. रिन्युमरेशन ऑफ द 4 लेबर इज 1000 रुपीज. ठीक आहे, रिन्युमरेशन x मानलंय, नंबर ऑफ लेबर आपण y मानलंय. ओके, आता काय करणार, x आणि y ची व्हॅल्यू या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार. ठीक आहे, x काय आहे 1000, k माहित नाहीये, k आपल्याला काढता येईल याच्यावरनं. ओके, सो 1000 डिवाइडेड बाय 4 इज इक्वल टू k. सो k ची व्हॅल्यू काय आहे फ्रेंड्स, 250. ठीक आहे, 250. तर आपल्याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काय मिळाला, 250. ओके, म्हणजे आपल्याला k काय मिळून गेला, 250. आता आपण काय करणार फ्रेंड्स, आता आपल्याला काय करायचंय की 17 लेबरर्सची मजुरी किती, 17 लेबरर्सचं रिन्युमरेशन किती ते आपल्याला कळायचंय. ठीक आहे, 4 लेबरर्सचं रिन्युमरेशनची कॉस्ट काय आली 1000, तसं 17 लेबरर्सची जर या 70 असतील त्याची कॉस्ट किती हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, x आपल्याला फाइंड आउट करायचं. काय करणार मग आपण, पुट y is equal to 17 and k is equal to 250 in इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार. ठीक आहे, y इक्वेशन नंबर 1 मध्ये y ची व्हॅल्यू काय पुट करणार, 17 आणि k ची व्हॅल्यू 250. ठीक आहे, त्याच्यावर आपल्याला x ची व्हॅल्यू कळते. x is equal to k 250, y is equal to 17. Okay, so x is equal to 250 into 17. 25 गुणिले 7 175 म्हणजे 1750. 250 गुणिले 1 250, 7 आणि 5 12, 4250. ठीक आहे, तर आपल्याला x काय मिळाला, 4250. बघा फ्रेंड्स, जर नंबर ऑफ लेबरर्स जर 4 असतील, ठीक आहे, मजूर जर 4 मजुरांना किती मजुरी द्यावी लागते आपल्याला, 1000 रुपये, तर 17 मजुरांना आपल्याला 4250 एवढी मजुरी द्यावी लागेल फ्रेंड्स. ठीक आहे, तर फ्रेंड्स आजचे लेक्चर आपण या ठिकाणी संपूया. आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी आपल्या चॅनलवर जेव्हा असे नवीन व्हिडिओ अपलोड करणार त्यानुसार तुम्हाला व्हिडिओ नोटिफिकेशन मिळत राहील. ठीक आहे फ्रेंड्स.